आहेत. नगर परिषदेत नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्यावर आरोप करण्यात येत आहे की 8,11,00,000 रुपयांचा त्यांना घोटाळा केलेला आहे. ते उत्तर देत नाही. आपण भेट दिलेली आहे, काय सांगा? मागच्या 6 दिवसापासून महानगरसेवक आणि नगर परिषदेच्या विविध अशा अनियमिततेसाठी उपोषणाला बसलेले आहेत. नगर परिषद प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी झालेली अनियमितता, त्या अनियमिततेमुळे त्यांना जी काही माहिती अवगत करायची होती ती अवगत त्यांना होत नसल्यामुळे माहिती घेण्यासाठी ही सर्व मंडळी उपोषणाला बसलेली आहे. या भागाचा आमदार म्हणून, विधानसभा सदस्य म्हणून माझं कर्तव्य या ठिकाणी येणं, त्यांना भेटणं आणि त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते जाणून घेणं, यासाठीच आज या ठिकाणी मी आलेलो आहे. सर्वांशी मी भेटलेलो आहे, बोललेलो आहे. मी अनेक नगरपालिकेच्या वतीने आर्थिक अनियमितता केल्याची त्यांनी माझ्यासमोर निवेदन दिलेलं आहे. त्याच्या स्वरूपामध्ये मी त्यांना एवढंच अवगत केलेलं आहे, एवढंच सांगितलेलं आहे की उद्या मी सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहे आणि या प्रकरणाची त्यांच्या माध्यमातून अशा पद्धतीनं चौकशी करता येईल, संघटना करता येईल आणि या पूर्ण प्रकरणाची शहानिशा कशा पद्धतीने करता येईल यासाठीचं त्यांना मी निवेदन देणार आहे. त्यावर आता चौकशीसाठी होईल, त्यानंतर पूर्ण माहिती समोर येईल. त्यावेळेस पुढील निर्णय जे असेल ते राज्य सरकार किंवा जिल्हाधिकारी असेल, विभागीय आयुक्त असेल यांच्या माध्यमातून घेतला जाईल. 6 दिवस उलटून गेले तरी प्रशासनाकडून कोणी अधिकारी कर्मचारी यांच्याकडे येत नाही. आपल्याला असं वाटतंय का की परभणी जिल्ह्याचे प्रशासन शिंदे शिवसेनेच्या दबावाखाली काम करत आहेत? महायुतीचे सरकार आहे, असं इतर कोणाच्याही दबावाखाली कोणतेही प्रशासन काम करत नसतं. प्रशासन त्यांच्या पद्धतीनं काम करत असतात. त्यांची स्वरूपात विनंती केली होती की आपण हे उपोषण स्थगित करावं, परंतु सर्वांची मागणी चौकशी समिती घटित होत नाही आणि चौकशी समिती घटित झाल्याच्या नंतर अहवाल आम्हाला किती दिवसांमध्ये मिळेल की जोपर्यंत आम्हाला माहिती मिळत नाही तोपर्यंत आम्ही करणार नाही, अशा पद्धतीचा आग्रह केला. सक्रिय आहे, त्यामुळे ते बसलेले. लवकरच उपोषण सोडवण्यासाठी मी सुद्धा प्रयत्न करतो. शिवसेनेचे आमदार यांनी मागील 35 वर्षाच्या काळामध्ये 243 कोटीचा घोटाळा केलेला आहे. या संदर्भात आपले आमदार विधान परिषदेचे म्हणून, विधानसभाचे आमदार म्हणून काय प्रतिक्रिया असेल आणि उपोषणाला भेट कशी असेल? त्यांनी जो आरोप केलेला आहे त्याची मला कसलीही कल्पना नाहीये. ज्यावेळेस एखादा कागद समोर येईल त्याच्यावर भाष्य करणं किंवा त्याच्यावर चर्चा करणं हे आपल्यासाठी या ठिकाणी सोयीस्कर होईल. आज या ठिकाणी उपोषण बसलेलं आहे, त्यांनी माझ्यासमोर कागद या ठिकाणी दिलेला आहे, त्याच्या आधारे आज या ठिकाणी मी जे काही बोललेलं आहे ते बोलत आहे. आज आपण या उपोषण स्थळी भेट दिलेली. कार्यकर्ते, एक नगरसेवक, 2 नगरसेवक दिसत नाही आपल्यासोबत. 2 नगरसेवक जरा आमच्या व्यापामध्ये आहेत, त्यांचं काही त्यांच्याकडे वैयक्तिक त्यांचं काम चालू असल्यामुळे ते या ठिकाणी आले.